गुड मॉर्निंग स्टुडंट, वेलकम टू माय चॅनल ICIC कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मी आपणास इयत्ता 8वीचे गणित शिकवत आहे. त्यामध्ये आपण क्षेत्रफळ हे 15वे प्रकरण चालू केलेले आहे आणि त्यातील सराव संच 15.2 यामधील 1 आणि 2 उदाहरणं आपण बघितलेले आहेत. आज आपण तिसरं उदाहरण बघत आहोत. तर ते तिसरं उदाहरण आहे एका समभुज चौकोनाची परिमिती. एका समभुज चौकोनाची परिमिती 100 सेंटीमीटर असून त्याच्या एका कर्णाची लांबी 48 सेंटीमीटर आहे. तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा. तर आपल्याला काय करायचे, तर ह्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढायचे आहे. तर आपल्याला कोणकोणत्या बाबी दिलेल्या आहेत त्यांनी, त्या चौकोनाची परिमिती जी आहे तर ती 100 सेंटीमीटर आहे आणि एका कर्णाची लांबी ही 48 सेंटीमीटर आहे. तर आपण तो चौकोन सुरुवातीला काढून घेऊ. समभुज चौकोन म्हणजे चारही भुजा समान असलेला तो चौकोन आहे. तर ह्या चौकोनाला आपण A, B, C आणि D असे हे नाव देऊ आणि हा जो बिंदू आहे तर तो आहे M. A, B, C, D आणि M. तर मग समभुज चौकोनाच्या परिमितीचे सूत्र आपण लिहूया अगोदर. समभुज चौकोनाची परिमिती समभुज चौकोनाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. चार गुणिले बाजू. मग आता परिमिती किती दिलेली आहे यांनी, इथं परिमिती दिलेली 100. 4 गुणिले बाजू. आता बाजू आपल्याला काढायची आहे. तर मग बाजू काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, बाजू बरोबर 100. आता ही इकडची गुणिले असल्यामुळं, हे 4 इकडं गुणिले असल्यामुळे इकडं काय होतील, ही भागिले होतील. मग आता यांचा भागाकार करायचा. 4 एक 4, 4 दोन्ही 8 आणि 2 राहिले. 4 पंचे 20 म्हणजे बाजू परिमिती दिलेली आहे. मग आपल्याला एक बाजू काढायची. तर एक बाजू किती आली, 25 सेंटीमीटर. बाजू AB. मग इथं लिहा बाजू AB. कोणती, AB. AB बाजू ही किती आली, 25 सेंटीमीटर आलेली. AB बाजू बरोबर 25 सेंटीमीटर. ओके. मग लांबी AM. लांबी AM बरोबर, आता आपल्याला ही लांबी AM. तर याचं सूत्र कसं आहे, 1/2 गुणिले AC. आणि AC आपल्याला दिलेली, याची एका कर्णाची लांबी किती दिलेली आहे त्यांनी, 48 सेंटीमीटर दिलेली आहे. लांबी AC. लांबी AM बरोबर 1/2 गुणिले AC. AC किती दिलेली आहे, 48 सेंटीमीटर. एका कर्णाची म्हणजे दिलेला कर्ण हा. मग इथं याचा भाग जातो, याला 2 बे 1 बे, बे 2 4 आणि बे 4 8. म्हणजेच लांबी AM बरोबर किती आलेले, 24 सेमी.
24 सेंटीमीटर. तर इथं आपण 24 सेंटीमीटर दिलेले आहे. AC बरोबर 24 सेंटीमीटर. तर मग आता हा कोन जे आहे, तर हा कोन किती झाला 90 अंशाचा. 90 अंशाचा का झाला, तर हा काटकोन आहे. काटकोन किती अंशाचा असतो 90 अंशाचा असतो. तर आता आपण इथे बसत नसल्यामुळे आपण आता पुढच्या याच्यामध्ये घेऊ. तर मग हा जो काटकोन आलेला आहे तर तो किती एम नावाचा जो काटकोन आहे आपला, तर तो कोणता आहे काटकोन AMB बरोबर 90 अंश. म्हणजे समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना लंब असतात. पायथागोरसच्या प्रमेयाप्रमाणे, म्हणजे पायथागोरसचा काय सांगितलं आहे प्रमेय, कर्णवर्ग बरोबर पायावर्ग आणि तिची उंची वर्ग. तर मग आपल्याला काय दिलेलं आहे याच्यामध्ये 25 ही एक कर्ण दिलेला आहे. मग हा आणि पाया किती दिलेला आहे 24. तर मग आपण आता BM जे आहे तर BMचा वर्ग म्हणजे आपल्याला BM काढायची आहे. म्हणजेच 625 हा कर्ण आला आणि पाया हा 576 आलेला आहे. तर आता आपल्याला त्याची BM लेंथ BM स्क्वेअर तर हा काढायचा आहे. तर मग त्याच्यातून आपण काय केलं, याला काय म्हणायचं लांबी म्हणायचं बरं का, याला लांबी BMचा वर्ग बरोबर 625 उणे 576 या दोन्हीचा वजाबाकी केल्याच्यानंतर 49. म्हणजेच BM वर्ग किती आला आपला, BM वर्ग बरोबर 49. मग फक्त आपल्याला BM काढायचं आहे. तर BM काढायचं असल्यामुळं तर आता याचाही वर्ग निघून जाईल आणि याचासुद्धा वर्ग निघून जाईल. तर याच्या दोघांची काय लिहावं लागतील आपल्याला वर्गमूळ लिहावे लागतील. म्हणून आपण B आणि M लिहिलं बरोबर 7 7 7 49. मग लांबी BD बरोबर 7 गुणिले 2. आता ही लांबी आपण काढली कोणती, ही आली 7. तर मग त्याला 2 न गुणलं की आपली ही टोटल BD ही लांबी येऊन जाते. आपण फक्त BM एवढी काढलेली होती, म्हणजे ही याच्याकीच हे दुप्पट आहे म्हणून याला 2 आपण इथं गुणलेलं आहे. म्हणून ही BD ही लांबी जी आहे तर BD ही लांबी आपली किती आलेली आहे, ही आली आहे 14 सेंटीमीटर. मग आता ही एक आपल्याला लांबी दिलेली आहे आणि म्हणजे 2 ह्या कर्णाची जी लांबी आहे तर कर्णाची लांबी मग एक काय झाली, एक 48 झाली आणि दुसरी कोणती झालेली आहे, दुसरी झालेली आहे 14. मग आता समभुज चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र बरोबर काय 1/2 गुणिले कर्णाचा गुणाकार. मग 1/2 48 गुणिले 14. मग आता हे 2 1 2 आणि 2 7 14 48 गुणिले 7 तर याचा गुणाकार येतो 336. म्हणजे 336 चौरस मीटर हे त्या समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ आलेले आहे. आलं लक्षात. अशा पद्धतीनं हे सोडवायचं आहे. आता नेक्स्ट आपण उदाहरण बघूया. तर समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ, आता समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ म्हणजे 1/2 गुणिले कर्णाची लांबी ही आपल्याला लिहायचं आहे. तर आता आपल्याला त्यांनी काय दिलेलं आहे याच्यामध्ये, एका समभुज चौकोनाचा कर्ण जे आहे तर तो किती आहे 30 सेंटीमीटर आहे असून त्याचे क्षेत्रफळ 240 चौरस सेंटीमीटर आहे. तर त्या चौकोनाची परिमिती काढा. आपल्याला याच्यामध्ये परिमिती काढण्याची सांगितलेलं आहे. तर मग आता सुरुवातीला आपण त्या समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ लिहू. क्षेत्रफळ किती दिलेले आहे 240 चौरस सेंटीमीटर बरोबर 1/2 गुणिले 30 म्हणजे आपल्याला एक कर्ण दिलेला आहे आणि दुसरा कर्ण आपल्याला काढायचा आहे. AC हा कर्ण आपल्याला इथे काढायचा आहे. म्हणून 240/30 गुणिले 2 बरोबर लांबी AC. तर मग हा 1 1 0 हा कटून गेला. आता ही 3 राहिली, 3 1 3 3 8 24 8 2 16. म्हणून AC किती आलेले आहे आपला 8 2 16. तर समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना काय करतात दुभागतात.
ए सी हा काय आहे, कर्ण आहे. तर हा कर्ण काय करतो, या समभुज चौकोनाला दुभागतो. लांबी ए एम बरोबर 1/2, लांबी ए एम, लांबी ए एम. आता ही सांगितली 1/2 गुणिले ए सी व लांबी बी एम, लांबी बी एम बरोबर 1/2 बी डी. तर ही अशा पद्धतीने आपण ह्या किमती ठेवल्या त्याच्यामध्ये. तर मग ही आपल्याला आलेली ए सी जी आहे, तर ए सी आपण इथं ठेवून दिली. तर मग ते काढण्यासाठी आपल्याला काय दिलेलं आहे, ए एम काढण्यासाठी आपल्याला, तर त्याला 1/2 गुणिले 16 म्हणून हे आले 1/2. मग इथं लांबी ए एम जे आहे, लांबी ए एम बरोबर बे हे आले 8, ए एम 8 आलेली आहे. मग ही आपण ए एम ही इथं 8 लिहिली आहे. आणि त्याच पद्धतीनं बी एम जे आहे, तर बी एम किती येते, बी एम बरोबर 15, बी एम बरोबर 15 सेंटीमीटर. बी एम ही 15 सेंटीमीटर. मग आता ए एम बी हा जे ए एम बी हा काटकोन जे आहे, तर हा काटकोन किती अंशाचा आहे, तो काटकोन हा 90 अंशाचाच असतो. आणि मापकोन ए एम बी 90 अंश समभुज चौकोनाचे कर्ण हे परस्परांना कसे असतात, लंब असतात. म्हणून ए एम बी या काटकोन त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपल्याला ह्या किमती इथे ठेवलेल्या आहेत. आपण ए बी वर्ग, ए बीचा वर्ग म्हणजेच कर्ण वर्ग, त्यानंतर ए एम वर्ग हा ही बाजू आणि ही उंची आणि हा बी एम हा पाया. तर या पद्धतीने आपण ह्या किमती ठेवलेल्या आहेत. किमती ठेवल्याच्या नंतर ह्या ए एमची किती, म्हणजे आता याचा वर्ग करायचा म्हणून ही 8 64 आणि हा बी एम 15चा वर्ग 225. मग या दोघांचे आपण एकत्रित बेरीज केली. बेरीज केल्याच्यानंतर ए बी वर्ग हा किती आलेला आहे, हा कर्ण आला 17. मग आता आपल्याला हा कर्ण आलेला आहे, ए बी हा 17 आलेला आहे. म्हणून आपल्याला समभुज चौकोनाची परिमिती काढायची. मग परिमितीचं सूत्र काय आहे, 4 गुणिले बाजू, म्हणून 4 गुणिले 17. एक बाजू किती आलेली आहे, 17, म्हणून हे 4 गुणिले 17, 17 चौक 68. म्हणजेच समभुज चौकोनाची परिमिती बरोबर 68 सेंटीमीटर एवढं उत्तर आपलं आलेलं आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने या गणिताचा सराव करा. तुम्हाला सर्वचे सर्व गणितं चांगल्या पद्धतीनं येऊ शकतात. आणि तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. थँक्स फॉर वॉचिंग.